नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ आणि नंदिनी आनंद निवासमध्ये येतात. नंदिनीची फाईल विसरलेली असते. नंदिनी म्हणते की आय एम सॉरी पार्थ, माझ्यामुळे तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं. तितक्यात एक आजी धावत येते आणि नंदिनी मला वाचव असं म्हणून ती तिच्या आडोशाला लपते. त्या आजीच्या मागे तिचा मुलगा आणि सून धावत आलेले असतात. नंदिनी विचारते, कोण आहे तुम्ही? तो व्यक्ती सांगतो की मी मुलगा आहे तिचा. आजी म्हणते की मुलगा कसला, सैतान आहे हा. दोघं जण जबरदस्तीनं माझ्या प्रॉपर्टीच्या कागदावरती सह्या घेण्याचा प्रयत्न करतायत. अगोदर मला घरातून हाकलून दिलं आणि आता प्रॉपर्टीसाठी माझ्याकडे सह्या मागतायत. मला याला काहीच द्यायचं नाहीये, हाकलून दे याला. तो मुलगा त्या आजीच्या अंगावरती धावून येतो, पण पार्थ त्याचा हात धरून त्याला थांबवतो. ती आजी म्हणते की मी कुठेच येणार नाहीये. नंदिनी काही मला परखी नाहीये. तुम्हाला मी जड झाले होते म्हणून तुम्ही मला घरातून हाकलून दिलं, पण या नंदिनीने मला सांभाळलेलं आहे. तिचा मुलगा जोरातच ओरडून म्हणतो की ए म्हातारे, चल पटकनी. ती आजी म्हणते की मी कुठेही येणार नाही आणि एक फुटकी कवडी सुद्धा देणार नाहीये. असं म्हटल्यानंतर तिचा मुलगा पुन्हा तिच्या अंगावरती धावून येतो, पण पार्थ त्याला थांबवतो. नंदिनी त्या व्यक्तीला म्हणते की आई आहे ना तुमच्या, मग आता नीट बोलायला शिका. आणि त्यांची प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करायची इच्छा नाहीये तर तुम्ही त्यांना बळजबरी करू शकत नाही, नाहीतर मी पोलिसांना बोलवे. आजीची सून म्हणते की चले, आम्हाला कायद्याची भीती दाखवू नकोस. आम्हाला घरी पाठवून या म्हातारीची प्रॉपर्टी हडप करायची आहे ना तुला? नंदिनी म्हणते तुम्हाला शेवटचं सांगते, आत्ताच्या आत्ता इथून निघा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. तो मुलगा म्हणतो पोलिसांची धमकी कोणाला देतेस? असं म्हणून तो धावून येतो आणि या सगळ्याचा त्रास त्या आजीला होऊन ती आजी बेशुद्ध होते. पार्थ पटकन टेबलवरती त्या आजीला झोपवतो. नंदिनी शांता मावशी हळूहळू श्वास घ्या असं म्हणते, पण तितक्यात त्या बेशुद्ध पडतात. नंदिनी घाईघाईतच ॲम्ब्युलन्सला फोन करते आणि त्या आजीला पंपिंग करू लागते. त्या शांतताईंचा श्वास चालू व्हावा त्यासाठी नंदिनी खूप प्रयत्न करू लागते. पार्थ पुरता घाबरून गेलेला असतो आणि तो फक्त नंदिनी आणि शांता मावशींकडे पाहत असतो. इकडे धनंजय सांगतो की भास्कर सर आले होते आणि मगरीशी वैर करणं भारी पडेल असं सांगून गेले. विक्रम म्हणतो बरोबर आहे, इगो दुखावला गेला असेल त्यांचा. आयुष्यात हवं ते मिळवायची सवय लागली ना त्यांना. त्यातून मुलीचा हट्ट. ठीक आहे, मुलांच्या बाबतीत सगळेच हळवे असतात म्हणा, पण शेवटी त्यांना फॅक्ट्स ॲक्सेप्ट करावेच लागतील ना. विक्रम म्हणतो आणि आपण एकत्र असू ना तर ते आपले काही वाकडं करू शकणार नाहीत. आपण काय करू, सरळ त्यांच्याकडे जाऊन त्यांना लग्नाची पत्रिका सोबत देऊयात आणि सांगू त्यांना की मुलांना भरभरून आशीर्वाद द्या. मग जो काही त्यांचा राग असेल ना तो हळूहळू निघून जाईल. धनंजय म्हणतो की आता कुठे जीवात जीव आला बघ. विक्रम, तू नेहमीच माझ्या पाठीशी होता. वसू हत्येच्या प्रकरणामध्ये सुद्धा तू माझ्या पाठीशी होता, अगदी तुझी सख्खी बहीण असून सुद्धा. हे मी कधीच विसरू शकत नाही आणि म्हणूनच भास्कर सर निघून गेल्यानंतर मी लगेच तुला भेटायला आलो. मानिनी तिथं येते आणि विचारते की मित्र फक्त गप्पाच मारत बसलेत की त्यांनी काही तारखा पण शॉर्टलिस्ट केल्यात? विक्रम म्हणतो की आमची काय बिशात. मानिनी सांगते की साखरपुड्याच्या तारखा गुरुजींनी सांगितल्या, त्यामध्ये एकच तारीख परवाची आहे. सर्वजण त्या तारखेला होकार देतात. मानिनी म्हणते पण साखरपुडा आपण आमच्याच घरी केला तर चालेल का? नंदिनीची आई म्हणते की साखरपुडा तर मुलीच्या घरी करायची प्रथा आहे ना. विक्रम म्हणतो अरे चालतं रे सगळं, मुलं छान मस्त डेकोरेशन करतील. नाही म्हणू नका प्लीज. तिची आई म्हणते की हरकत नाही, पण लग्न मात्र आमच्या गावाकडे करूयात. तिथे माझा भाऊ असतो, त्याचं खूप मोठं प्रस्थ आहे तिथे. साखरपुडा होऊ दे तुमच्या घरी, पण लग्न मात्र गावाकडे माझ्या निवांत माझ्या माहेरी व्हायला हवं. चालेल ना? मानिनी म्हणते की हरकत नाही. आणि असंही मुलांना डेस्टिनेशन वेडिंग का काय ते आवडतंच आणि सर्वजण परवाची तारीख फिक्स करतात. वसू हत्या त्यांचं हे सगळं बोलणं ऐकते. ती मनातच म्हणते की म्हणजे माझ्या रम्याच्या मानाला आणि इच्छांना तुडवून हे सगळं खुशाल पुढचं ठरवतायत. इकडे नंदिनी त्या आजींना पंपिंग करत असते आणि अचानक त्यांचा श्वास सुरू होतो. तितक्यात ॲम्ब्युलन्स देखील येते आणि ती ॲम्ब्युलन्स त्या आजींना घेऊन जाते. नंदिनी फारच काळजीत असते तेव्हा पार्थ तिला म्हणतो की नंदिनी, मला तुमचा खूप अभिमान वाटतो आणि आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही माझ्या बायको होणार आहात. नंदिनी पार्थ देशमुख. नंदिनी खूपच लाजते. आता विक्रम मानिनीला म्हणतो की मी त्या दिवशी खरेदी करून आणलेली सगळी घेऊन ये ना. विक्रम वसंतला सांगतो की आत्ताच धनंजय येऊन गेला आणि तारीखही ठरवली आहे परवाची. साखरपुडा आपल्याकडे आहे, खूप कामं आहेत, सगळी तयारी करायला हवी, डेकोरेशन करायला हवं. वसंत म्हणतो की दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं काही मॅनेज करतो. मंजू आत्या म्हणते की केवढी शॉपिंग आहे आणि ही एवढी शॉपिंग तुम्ही केली तरी कधी? मानिनी म्हणते यांचं माहिती आहे ना, यांना सरप्राईज द्यायला खूप आवडतं. त्यांनी आपल्या सर्वांसाठी त्यांच्या पसंतीने साड्या घेतल्या आहेत.
अर्थात या साड्या मानाच्या होत्या, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या पसंतीने घेतल्यात, पण आपली प्रत्येकाची वैयक्तिक खरेदी मात्र वेगळीच आहे. आता दोघेही खूप खुश होऊन ते सर्व खरेदी पाहत असतात. तितक्यात वसू आत्ता तिथे येते. विक्रम म्हणतो, अरे वसूताई, आलीस का तू? हे बघ, तुझ्यासाठी सुद्धा मानाची साडी आणली आहे आम्ही, माझ्या पसंतीची. आत्ताच धनंजय आणि शारदा वहिनी येऊन गेले. लग्नाची तारीख ठरवतोय आपण, पण परवा दिवशी साखरपुडा ठरवलाय. आपल्या घरातच करतोय आपण, तेव्हा ही साडी नेसायची तू, असं म्हणून तो तिला साडी दाखवतो. वसुंधरा म्हणते की सगळं ठरवून मोकळा झालास ना तू? माझ्या नवऱ्याला मारणाऱ्या माणसाला व्याही म्हणून उरावरी भेटताना तुला काहीच वाटलं नाही? माझा विरोध असताना सुद्धा लग्न ठरवलंस आणि आता साखरपुडा सुद्धा करतोय. तुझ्या लेकी माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही का रे? विक्रम म्हणतो, प्लीज मनातली आढी काढून टाक आणि या आनंदामध्ये सामील हो ना. ही माझ्याकडून मानाची साडी घे आणि माझ्या पार्थला भरभरून आशीर्वाद दे. आणि ही बघ, रम्यासाठी सुद्धा ही साडी आणली. वसुंधरा म्हणते की गेले काही दिवस माझी रम्या तडफडतीये आणि तिला हे असं देऊन तू तिच्या जखमांवरती मीठ चोळणार आहेस का विक्रम? आणि मानाची कसली भाषा करतोस रे तू? तुझ्या मनामध्ये आमच्याबद्दल थोडासा मान प्रेम असतं ना, तर तू हे लग्न ठरवलंच नसतंस. साखरपुडाही, पण जाऊ देत. तू जरी माझ्या मुलीचं मन पायदळी तुडवलं असलंस ना, तरी सुद्धा मला माझ्या मुलीची काळजी आहे. त्यामुळे आमची क्रूर चेष्टा करणाऱ्या तुमच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी होणार नाही. आणि असं म्हणून ती मानाची साडी खाली फेकून देते. आणि हो, आणखी एक, तुमचा हा जो तमाशा चालला आहे ना, याबद्दल माझ्या रम्याला कृपा करून काही एक सांगू नका. तिला काही एक नकोय तुमचं. विक्रम म्हणतो की या सगळ्या गोष्टीचा नको तेवढा विपर्यास करून तू नको तेवढं ताणतीयस. उलट रम्याची समजूत घालून तिला या सगळ्यामध्ये सहभागी करून घेण्यातच शहाणपणा आहे. वसुंधरा म्हणते, शहाणपणाच्या गोष्टी तू मला सांगू नकोस. मला चांगलंच माहिती की रम्याला हे सगळं सहन होणार नाही. ती हात जोडूनच म्हणते की प्लीज कृपा करा माझ्यावरती आणि रम्याला या सगळ्यापासून दूर ठेवा. मानिनी म्हणते की वसुताई आता जरा जास्तच ताणतायत ना. खरं तर त्यांनी आपल्या आनंदामध्ये सहभागी व्हायला हवं आणि त्या साखरपुड्यामध्ये नसतील तर वाईट दिसेल ना हो. विक्रम म्हणतो, दिसू देत. तिला जर असा आडमोठेपणा करायचा असेल तर आपण तरी काय करणार? ते काही नाही, आपलं डोकं शांत ठेवू आणि ठरल्याप्रमाणे आपल्या सर्व गोष्टी करू आपण. मानिनी म्हणते की आता आपण या विषयावरती त्यांच्याशी बोलायलाच नको. इकडे रात्री वसुंधरा खाली येते आणि ते सर्व गिफ्ट्स पाहून म्हणते, माझ्या रम्याच्या सुखावरती पाणी फिरून साखरपुडा करताय ना, करा साखरपुडा. पण काहीही झालं तरीही मी हे लग्न कधीच होऊन देणार नाही. पण तोपर्यंत मी रम्याला कशी काय सांभाळू? तिला जर कळालं ना की पार्थचा साखरपुडा होतोय तर ती हे नाही सहन करू शकणार. नाही, काहीही झालं तरी या सगळ्यापासून होणाऱ्या प्रत्येक त्रासापासून तिला दूर ठेवावंच लागेल. मला तिला प्रोटेक्ट करावंच लागणार आणि ते मी करणार. दुसऱ्या दिवशी सकाळी रम्या छान तयार झालेली असते. वसुंधरा तिच्याकडे येते आणि झाली का तयार असं विचारते. म्हणते, अगं हो तयार झाले, पण आपण जातोय कुठं हे तर सांगितलंच नाहीस. वसुंधरा म्हणते की अगं फार्म हाऊसवर जातोय आपण. रम्या आश्चर्यानेच विचारते की असं अचानक का बरं? वसुंधरा सांगते की अगं अचानक कुठे, तसंही माझं तिकडे जरा काम आहे आणि बरेच दिवस झालो आपण कुठे बाहेर फिरायलाही गेलो नाही ना. म्हटलं जरा बाहेर जाऊयात, एन्जॉय करूयात आणि विशेष म्हणजे तुझ्या आवडीचं सगळं काही खाऊयात. रम्या म्हणते, बरं ठीक आहे जाऊयात चल. ते दोघेही तिथून निघून जातात. अरे जीवा कामगारांकडून सगळं डेकोरेशन करून घेत असतो. तो म्हणतो, सगळं मलाच बघावं लागतंय, दमायला झालंय आता मला. मी एक काम करतो, काव्याला फोन करून बघतो, बघूयात माझी परमसुंदरी कशी दिसते. इकडे आरू नंदिनीच्या हातावरती मेहंदी काढत असते. तितक्यात काव्याचा फोन वाजतो. आरू काव्याला आवाज देते की तुझा फोन वाजतोय. काव्या तिकडून म्हणते की माझे हात ओले आहेत, वाजू देत. म्हणते की बरं मग मी जीविकाला सांगते की तुझं काम झाल्यानंतर तू फोन करशील म्हणून. आता ती फोन उचलणारच तितक्यात काव्या तसेच साबणाचे हात घेऊन घाईघाईतच पळत येते. तिच्या हातातून मोबाईल काढून घेते. नंदिनी म्हणते, एक मिनिट काय चाललंय, एवढं काय आहे त्या जीविकाचं आणि तू आरुशी तिला बोलून का देत नाहीयेत? काव्या खूपच घाबरते आणि काही नाही, एक मिनिट मी फोन उचलते असं म्हणून ती फोन उचलते. आरू म्हणते, बघ लगेच बाहेर जाऊन बोले नाही. काव्या ते शब्द ऐकून तिथेच कोपऱ्यामध्ये उभी राहते. आरू म्हणते की ताई तुला सांगते, नाव जीविका आहे पण आवाज मात्र मुलाचा येत असतो. आता हे ऐकल्यानंतर तिकडे जीवा सुद्धा खूपच घाबरतो आणि काव्या देखील घाबरते. मित्रांनो, येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी आणि तिच्या घरचे सर्वजण पार्थच्या घरी येतात. साखरपुड्याचा दिवस असतो. खूप छान डेकोरेशन आणि जय्यत तयारी देखील केलेली असते. जीवा नंदिनीला वरच्या दिशेला पाहायला लावतो तर त्या ठिकाणी पार्थ तिची वाट पाहत उभा असतो. नंदिनी खूप हसते आणि लाजते. आता इकडे रम्याला मोबाईलवरती फोटो येतात
आणि ती मनातच म्हणते की पार्थचा साखरपुडा होतोय, मी हा साखरपुडा होऊ देणार नाही. ती लगेचच पार्थला व्हिडिओ कॉल करते. पार्थ म्हणतो की रम्या, हा काय वेडेपणा लावलायस तू. रम्या त्याला व्हिडिओ कॉलमधून धमकावते की आत्ताच्या आत्ता इथं फार्म हाऊसवरती ये, नाहीतर असं म्हणून रॉकेलचं कॅन त्याला दाखवते. पार्थ आता खूपच घाबरलेला असतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.